नमस्कार. शाळेची एक जुनी आठवण ती म्हणजे मधल्या सुट्टीमध्ये शाळेबाहेर मिळणारे गुलाबजाम तुम्ही सर्वांनीच खाल्ले असतील. खायला पण मस्त रसरशीत लागायचे आणि मऊ लुसलुशीत लागायचे आणि ती शाळेची एक मस्त अशी जुनी आठवण. तेव्हा ₹1 ला 4 मिळायचे. तर तेच गुलाबजाम आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी. तर चला पाहूया कसे बनवायचे ते. तर पाहू शकता गुलाबजाम बनवण्यासाठी मी 1 वाटी घेतलेला आहे तांदूळ आणि हे जे तांदूळ आहे ते रेशनिंगचे तांदूळ वापरलेले आहे आणि अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलेलं आहे सफेद उडदाची डाळ, जी आपण इडली किंवा डोसा वापरण्यासाठी वापरतो तीच. 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी घेतलेली आहे उडदाचं डाळ, असं हे परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे. तर चला आता आपल्याला काय करायचं आहे, हे 3 ते 4 तास डाळ आणि तांदूळ जे आहे ना पाणी टाकून भिजत ठेवायचं आहे. तर चला तर मी हे भिजत ठेवते, पाणी टाकलेलं आहे. ते बघा आता मी 4 तास झालेला आहे. आता तांदूळ पण चांगले व्यवस्थित भिजलेले आहे आणि डाळही चांगली भिजलेली आहे. आता हे एकदा स्वच्छ धुवून याच्यातलं पाणी काढून टाकते आणि स्वच्छ ही डाळ पण आणि तांदूळ पण मी धुवून घेते. मग आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर चला हे बघा आता मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता एक मी मिक्सरचं भांडे घेतले, त्याच्यामध्ये अगोदर आपण काय करूया, तांदूळ बारीक करून घेऊया. आता तांदूळ बारीक करण्यासाठी थोडंसं साधारण पाणी घालावं लागेल, जास्त पण नाही घालायचं कारण आपल्याला त्याचे भजी काढायचे आहेत, तळून घ्यायचे आहे, त्यामुळे दाटसर दळून घ्यायचे. तर पाहू शकताय बघा मी असं दळून घेतलं आहे, कारण थोडंसं पाणी हे टाकावंच लागतं. तर चला तर राहिलेले तांदूळ पण मी असं दळून घेते. आता एका वाटी तांदूळामध्ये भरपूर सारे गुलाबजाम होतात. तर चला हे पण मी बारीक करून घेते. तर हे बघा आता हे तांदूळसुद्धा मी बारीक करून घेतलेला आहे. आता हे काढून घेतल्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, ह्यामध्येच ही सफेद उडदाची डाळ जी आहे ती पण आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तर हे बघा आता ही डाळसुद्धा बारीक करून घेतलेली आहे. तर हे दोन्ही आपण मिक्स केलेलं आहे इथं. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे फुगण्यासाठी थोडासा मी सोडा घेतलेला आहे आणि जरी आपले गुलाबजामला गोड बनवायचे असेल तरी काय करायचं, थोडंसं चिमूटभर आहे ना मीठ टाकायचं, म्हणजे कोणत्याही गोड पदार्थाची चव जी आहे ना अजून छान होते. मीठ टाकलेलं आहे आणि कलर घेतला आहे मी इथे फूड कलर आहे. आता हा माझ्याकडे लाल कलर नसल्यामुळे माझ्याकडे ऑरेंज कलर होता तो मी घेतलेला आहे, पण चव जी आहे ती सारखीच येते. आता हे मिक्स करून घेऊया आणि हे पीठ जे आहे आता गुलाबजाम करण्यासाठी तयार झालेलं आहे. बघा तुम्ही 1 वाटी आपण तांदूळ घेतले होते, पण भरपूर सारे गुलाबजाम याच्यामध्ये तयार होतात. आपण जेव्हा शाळेत जायचं आणि मधल्या सुट्टीमध्ये सुट्टी झाली की आपण लगेच दुकानात जायचं आणि त्या दुकानामध्ये भेटणारे त्यावेळेची समोसे असेल, चटपटीत समोसे, त्या मिरच्या भेटायच्या छान गोड आणि गुलाबजाम हे सर्वांनीच आपण खाल्लेलं आहे. आणि आज आपण तसेच गुलाबजाम घरच्या घरी बनवत आहोत. हे पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. आता गुलाबजाम करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला बनवायचं आहे पाक. तर मी ह्या वाटीप्रमाणे काय केलेलं आहे, 2 वाटी घेतलेली आहे साखर. आता याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे आणि याचा पाक बनवताना कसा बनवायचा आहे की जसं आपण नेहमी गुलाबजाम बनवण्यासाठी बनवतो अगदी त्याचप्रमाणे. तर साखर बुडेल इतकंच मी पाणी टाकलेलं आहे आणि याचा आता आपल्याला बनवून घ्यायचा आहे पाक. आता पाक जो आहे तो एक तारेचा किंवा पक्का पाक आपल्याला बनवायचा नाही आहे, तर तो असं फक्त मधासारखा चिकट असा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर चला चमच्याने असं ढवळत राहिलं की लवकर साखर विरघळते. आता याचा आपण मधासारखा चिकट पाक बनवून घेऊया. तर पाहू शकता आता हा आपला पाक येणं तयार झालेला आहे. 1-10 मिनटं लागतात. तर आपला हा पाक जो आहे ना चिकट झालेला आहे, असं तुम्ही बोटाने चेक करून पहा. जर आपल्या समजासारखा चिकट लागला की समजायचा का आपला पाक झालेला आहे. जसं आपण नॉर्मली गुलाबजाम करतो त्यासाठी जसा मुरण्यासाठी आपण पाक बनवतो अगदी त्याचप्रमाणे हे गुलाबजामसाठी आपण पाक बनवून घ्यायचा आहे. तर हा पाक जो आहे तो तयार झालेला आहे. तर चला आता तेल गरम आहे, तर आपल्याला गुलाबजाम करून घ्यायचे आहे. अगोदर पाक बनवून घ्यायचा आणि मग गुलाबजाम बनवून घ्यायचं. आता हे पीठ पण तयार आहे, कारण गरम गरम हे गुलाबजाम काढले की लगेच आपण आणि पाक पण कोमट हवा म्हणजे त्यात छान असे रसरशीत मुरतात आणि ते गुलाबजाम पण मऊसूद होतात आणि मस्त रसरशीत होतात. आता हे तेल जे आहे तापलेलं आहे. तर चला आता एक एक करून छोटे छोटे सोडायचे आहे, जास्त मोठे नाही करायचे, छोटे छोटे करून एक एक आपण सोडूया. आता तेलामध्ये अगोदर तेल तापवून घ्यायचं. तेल तापलं की छान फ्राय होतात. हे बघा उलटायची गरज नाही, कारण व्यवस्थित सेट झालं की ऑटोमॅटिक ते तेलात सुटतात. त्याला छोटे छोटे असे आपण एक एक करून काढून घेऊया. याआधीसुद्धा आपण समोसे कसे बनवायचे हे पाहिलेलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही नक्की पहा.
तरी बघा माझ्याकडे हा कलर ऑरेंज होता म्हणून थोडंसं वेगळं दिसते. तुमच्याकडे जर रेड कलर असेल तर तुम्ही रेड कलर वापरू शकता, पण टेस्ट एकच येते. आणि ही खरंच शाळेत जशी आपण खायची अगदी तसेच हे गुलाबजामुन होतात. तर चला आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहे व्यवस्थित करून. आणि तांदळाचा पदार्थ असल्यामुळे काय की तळायला पण जास्त वेळ लागत नाही, पटकन तळला जातो. तर हे बघा मस्त दिसतं ते हे गुलाबजाम. तर आपले छान असे फ्राय करून घेऊया. हे बघा कलर पण छान आलेला आहे. तर चला आता हे झालेले आहेत. आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. तर शाळेच्या बाहेर कोणी कोणी असे गुलाबजाम खाल्लेले आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि हे गुलाबजाम पाहिल्यावर तुम्हाला देखील शाळेची आठवण आलीच असेल. तर हे बघा मस्त झालेले आहे. तर अशाच पद्धतीने आता आपण बाकीचे पण करून घेऊया. आणि मग जे झालेले गुलाबजाम आहे ते आपण पाकात मुरण्यासाठी टाकूया. तर चला एक एक करून आपण असे हे काढून घेऊया. तर हे बघा आता हे आपण काढून घेतलेले आहे. हे पण आपल्याला पहिले जसे आपण तळून घेते तसेच हे गुलाबजाम पण आपल्याला तळून घ्यायचे. मोकळे सुटसुटीत करून घेऊया म्हणजे व्यवस्थित तळूयात. तर चला आता हे इकडे फ्राय होतात तोपर्यंत आपण काय करूया, हे जे झालेले गुलाबजाम आहे हे आपण टाकूया पाकात. आणि पाक जो आहे ना तो कोमटच पाहिजे, म्हणजे काय होतं की हे गुलाबजाम आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरतात. आणि एक गुलाबजाम फ्राय होतपर्यंत हे व्यवस्थित मुरतात, जास्त वेळ लागत नाही. 1-2 मिनटामध्ये पटकन हे गुलाबजाम मुरले जातात. हे बघा मस्त असे. तर चला हे मुरतात आहे तोपर्यंत बाकीचे गुलाबजाम आपण काढून घेऊया. तर चला बघा दुसरे मी आता इकडे फ्राय करून घेतलेले आहे. आता हे जे मुरलेले आहे ना ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. 1-2 मिनटेच ठेवायचे, जास्त वेळ लागत नाही, पटकनी मुरतात. कारण पाक जो आहे ना तो कधी पण कोमट ठेवायचा म्हणजे पटकनी मुरले जातात. आणि एकदम गरम पण नाही ठेवायचा, फक्त कोमट ठेवायचा. कारण गरम जर असेल तर काय होतं हे गुलाबजाम त्याच्यामध्ये फुटतात, त्यामुळे पाक नेहमी कोमट ठेवायचा. आता हे बाकीचे पण असेच आपल्याला पाकामध्ये मुरून घ्यायचे आहेत. तर चला आता हे झालेले आहेत ना ते आपण काढून घेऊया. पहा एकच वाटी तांदूळ घेतले होते तरी एवढे सारे झालेले आहे. तरी थोडंसं पीठ जे आहे ना आपलं शिल्लक आहे, अजून 2 घाणे तरी गुलाबजामचे होतीलच. पण मी आता एवढेच काढलेले आहे, अति पण नको. कारण मुले पण काय होतं की सारखेच खात राहतात. तर हे बघा आता हे आपण असे मुरवून घेऊ हे पण पाकामध्ये. 1-2 मिनटं झाले की आपण हे काढून घेऊया. तर चला आता हे पण मुरलेले आहेत. आता हे मी घेते काढून. तरी बघा पाहू शकता. आता त्याच्यावर थोडीशी टाकूया 1 चमचाभर साखर, म्हणजे अगदी शाळेत जसे आपण गुलाबजाम खायचं तसेच हे गुलाबजामसुद्धा होते. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर मी एक मोठं भांडं घेते, त्याच्यामध्ये हे टाकते, म्हणजे साखर जी आहे ती सगळ्या गुलाबजामला व्यवस्थित लागेल. आणि थोडंसं थंड झाले की हे गुलाबजाम जे आहेत ते असे कुरकुरीत होतात आणि रसरशीत लागतात आणि मऊसूदसुद्धा होतात आणि खायला पण छान लागतात. तर चला थोडा वेळ थंड झाले की व्यवस्थित जसे आपण शाळेत खायचे अगदी तसेच लागेल. अगदी शाळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये तुम्ही जसे खाल्ले असेल अगदी तसेच हे गुलाबजाम लागतात. आणि हे मस्त आपल्या शाळेची एक जुनी आठवण आहे. तर जुन्या आठवणीला थोडासा उजाळा दिलेला आहे. अगदी शाळेत गेल्यासारखं वाटतं. जसे आपण मिरची समोसे खाल्लेले आहे तसेच ही आपल्या शाळेची जुनी आठवण. आणि आत्ता खास लहान मुलांसाठी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, कारण आपल्या घरात लहान मुले असतातच. तर कारण आता आपल्याला इकडे भेटत नाही, गावाकडे हे गुलाबजाम अजूनही भेटतात. पण तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा, मुलांना नक्की आवडतात. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.